प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये आपल्या सर्वांस सलाम आणि या भक्तीमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आणि विशेष करून मी सर्वांना विनंती करतो की आपलं पवित्र शास्त्र, उपासना संगीत किंवा भक्तिगीतचं जे पुस्तक आहे हे तुमच्या जवळच ठेवा. या सर्व गोष्टींची भक्तीमध्ये गरज लागणार आहे आणि तसंच आम्ही या भक्तीमधून ही जी भक्ती आहे या भक्तीमध्ये ऑफरिंग पण होणार आहे, भेट घेण्यात येणार आहे संदेशानंतर. तर त्यावेळेससुद्धा त्या भेटसाठी पण तुम्ही तुमच्या घरी तयारी करून ठेवा. एक पाहिलं तर वाडगं तुम्ही घ्या किंवा तुमच्याकडे चर्चचा माईट बॉक्स असेल तो माईट बॉक्स तुम्ही समोर ठेवा आणि तुमची जी काय ऑफरिंग आहे त्या वाडग्यामध्ये किंवा त्या माईट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकतात. आणि जेव्हाही अशर्स तुमच्या घरी येईल प्रभू बोल देण्यासाठी किंवा तुम्हाला द्यायचं असेल चर्चला तर तुम्ही चर्चच्या ऑफिसमध्ये येऊनसुद्धा देऊ शकतात किंवा अशर्सच्या हातातसुद्धा तुम्ही देऊ शकतात, जेणेकरून चर्चमध्ये ते बरोबर येईल ऑफरिंग. यावेळेस आपण भक्तीमध्ये जाऊया. स्तोत्रसंहिता 66 याला पहिलं आणि दुसऱ्या वचनामध्ये म्हणतो, अहो पृथ्वीवरील सर्व लोक देवाचा जय जयकार करा, त्याच्या नावाचा महिमा गा, त्याच्या गौरवयुक्त स्तुती करा. माझ्या प्रियांनो, हा वेळ आपल्याला प्रभूने दिला आहे त्याला गौरव करण्यासाठी, त्याची स्तुती करण्यासाठी. आपण प्रार्थनेमध्ये जाऊया आणि प्रभूला धन्यवाद देऊया आणि म्हणूया, परमेश्वरा या भक्तीमध्ये मी कोणाला भेटायला आलो नाही, पण प्रभू मी तुला भेटायला आलो आहे, तुझी स्तुती करण्यासाठी आणि तुला गौरव करण्यासाठी. आपण डोळे बंद करू, आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू परमेश्वरा, उद्धार करता, यावेळेस आम्ही तुला धन्यवाद देतो मागील दिवसांसाठी, मागील प्रभू हर एक प्रभू परमेश्वरा जे 7 महिने आमच्या जीवनात निघून गेले त्या सर्व उपकारांसाठी माझ्या पवित्र परमेश्वरा तुला धन्यवाद देतो की तुम्ही आमची काळजी घेतली. आणि प्रभू, जेव्हा आम्ही ह्या ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे, आम्ही तुला धन्यवाद देत आहे परमेश्वरा, तुझी स्तुती करत आहे, तुला गौरवत आहे परमेश्वरा, कारण की तूच परमेश्वर आहे ज्यांनी आमची प्रभू काळजी घेतली. जेव्हा जग अंधकारामध्ये होतं, त्रासामध्ये होतं, संकटात होतं, प्रभू तू आपल्या प्रिय लेकरांची काळजी घेत होता, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभू, आम्ही हीच प्रार्थना करतो की हा आठवडा आमच्यासाठी आशीर्वादित प्रभू तू केला आहे, ही घोषणा आम्ही करत आहे. प्रभू, या आठवड्याला प्रभू आम्ही आमच्या स्वतःच्या जीवनामध्ये, आमच्या कामांवरती, आमच्या फॅमिली लाईफवरती आणि तसंच आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही आशिषित घोषित करत आहे परमेश्वरा. आणि हीच प्रार्थना करत आहे परमेश्वरा की या आठवड्यात प्रभू परमेश्वरा, प्रभू तुझी आणि आमची पुन्हा एकदा जी वैयक्तिक भेट आहे ती होणार आहे. आणि परमेश्वरा, आम्ही या आठवड्यात तुला अजून तुझ्या जवळ येऊ, तुझ्या अगापी प्रेमाला जाणू परमेश्वरा. आणि प्रभू, या आठवड्यात परमेश्वरा आम्ही तुला परमेश्वरा, तुला अधिक आणि अधिक ओळखणारे प्रभू तुझे प्रभू परमेश्वर सेवक बनू परमेश्वरा. प्रभू, आम्ही तुला ह्या वेळेसाठी, ह्या संधीसाठी आणि प्रभू तुला समजण्यासाठी हा जो वेळ तू आम्हाला दिला आहे त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, इथून पुढचा सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती येतो, ही भक्ती आम्ही तुझ्या हाती आणत आहे परमेश्वरा. आम्ही लीन आणि नम्र होतो, या भक्तीचा चालक मालक तू हो परमेश्वरा. आणि प्रभू परमेश्वरा, या भक्तीच्याद्वारे तू आमच्याशी बोल. इथून पुढचा सर्व वेळ आणि ही लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड व प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. यावेळेस आपण गीत गाणार आहोत आणि उपासना संगीतामधून गीत क्रमांक 293, उपासना संगीतामधून गीत क्रमांक 293 आणि भक्तिगीतचं जे पुस्तक आहे त्यातील पान नंबर 25 गीत क्रमांक 58, पान नंबर 25 गीत क्रमांक 58. आपण हे गीत सर्वांनी मिळून गाऊया. सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे.
सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे विरह क्षणभर नसता धर्मरवी तू क्षणभर नसता मम हृद्घोषित मदाटे मम हृद्घोषित मदाटे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे तुझ वाचून या मार्ग जगिया तुझ वाचून या मार्ग जगिया माझ दिसते ते तुके कोठे माझ दिसते ते तुके कोठे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे पापी खटनट मी मन माझे पापी खटनट मी मज माझे तुझ विन भारी भय वाटे तुझ विन भारी भय वाटे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे उलटे मन तुझ विन दुसरा उलटे मन तुझ विन दुसरा कोण जगिया करी सुलटे कोण जगिया करी सुलटे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मम जीवन तू जगदुद्धारा मम जीवन तू जगदुद्धारा मेलो से तुझ विन वाटे मेलो से तुझ विन वाटे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे सहवासाहून तुझ्या मला रे सहवासाहून तुझ्या मला रे स्वर्गाचे सुख नच मोठे स्वर्गाचे सुख नच मोठे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. यावेळेस आपण सर्वांनी मिळून प्रेषितांचा मतांगीकार प्रार्थनेच्या भावात बोलूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी याचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईसपासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गास चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, त्यातून जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करावेल जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन ह्याविषयी मी विश्वास धरितो. आमेन आमेन. यावेळेस आपण आळीपाळीचा शास्त्रभाग वाचणार आहोत आणि आजच्या मन्नाकरिता जो आळीपाळीचा शास्त्रभाग निवडण्यात आला आहे, स्तोत्रसंहिता 68, स्तोत्रसंहिता 66, स्तोत्रसंहिता 66, भजनसंहिता 66, साम 66, 1 ते 20 ही वचनं आपण वाचूया. आणि मी विनंती करतो भाऊ आशिष साळवी ह्यांना की ते पुढे येतील आणि हा शास्त्रभाग वाचेल. आजच्या मन्नाकरिता जो आडीपाडीचा शास्त्रभाग निवडण्यात आला आहे तो आहे स्तोत्रसंहिता 66,
देवाच्या महत्कृत्याबद्दल उपकार स्तुती. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, देवाचा जय जयकार करा. त्याच्या नावाचा महिमा गा, त्याची गौरवयुक्त स्तुती करा. देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत. तुझ्या महाबळामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात. सर्व पृथ्वीवरील लोक तुला नमतील व तुझी स्तोत्रे गातील, तुझ्या नावाची स्तोत्रे गातील. अहो या देवाची कृत्ये पहा, तो आपल्या कृतींनी मानवजातीस धाक बसवितो. त्याने समुद्राची कोरडी भूमी केली, ते नदीतून पायी पार गेले, तेव्हा आम्ही त्यांच्या ठाई हर्ष पावलो. तो आपल्या सामर्थ्याने सर्व काळ सत्ता चालवितो. त्याने नेत्र राष्ट्रास निरखून पाहतात. बंडखोरांनी आपली मान ताठ करू नये. अहो लोकांनो, आमच्या देवाचा धन्यवाद करा, त्याच्या स्तुतीचा घोष ऐकू येईल असा करा. त्यानेच आमच्या प्राणांचे रक्षण केले. त्याने आमचे पाय ढळू दिले नाहीत. कारण हे देवा, तू आम्हास पारखिले आहेस. रूपे गाळतात तसे तू आम्हाला गाळून पाहिले आहे. तू आम्हास जाळ्यात गुंतविले. तू आमच्या कंबरेला भारी ओझे बांधिले. तू मनुष्यांना आमच्या डोक्यावरून स्वारी कराव्यास लाविले. आम्ही अग्नीत व पाण्यात सापडलो, तरी तू आम्हास बाहेर काढून समृद्ध स्थळी आणले. मी होमारपणे होऊन तुझ्या मंदिरात येईन. तुला केलेले नवस फेडीन. संकटात असता ते मी आपल्या ओठांनी उच्चारिले, मी ते आपल्या तोंडांनी केले. मेढ्यांच्या धूपासहित पुष्टपशूंचे होम मी तुला अर्पीन. बोकंडास मी गोणे अर्पीन. अहो देवाचे भय धरणारे सर्व जन हो, तुम्ही या ऐका. त्याने माझ्या जीवासाठी जे केले आहे ते मी सांगतो. मी आपल्या मुखाने त्याच्या धावा केला. माझ्या जीवावर त्याचे स्तवन होते. माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता. पण देवाने ऐकलेच आहे. माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे त्याने लक्ष दिले आहे. शेवटच्या आपण सोबत वाचूया. देवाचा धन्यवाद हो, त्याने माझी प्रार्थना अवमानिली नाही. त्याने आपली माझ्यावरची दया काढून घेतली नाही. सुवंद्य देव परात्पर, स्तवा होत्या स्वर्गी भुवन. तो बाप पुत्र आत्मा रे क्याला द्या अनंत. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेकडे वळूया. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू परमेश्वरा, उद्धार करता, आम्ही तुला धन्यवाद देतो माझ्या पवित्र परमेश्वरा, की हा सुंदरसा वेळ तू आम्हाला दिला माझ्या पवित्र परमेश्वरा. आणि आम्ही ह्या वेळेचं महत्त्व आम्ही जाणतो, कारण की आम्ही त्या महान परमेश्वरासमोर बसलो आहे, जो ह्या पृथ्वीचा निर्माण करता आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो या सुंदरशा वेळेबद्दल, संधीबद्दल, की आम्ही तुझी स्तुती करत, तुझं गौरव करत प्रभू परमेश्वरा ह्या क्षणी आम्ही या आराधनेमध्ये एकत्रित झालो आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो तुझ्या हर एक योजनांसाठी जे तुम्ही आमच्यावरती केल्या माझ्या पवित्र परमेश्वरा. आमची पात्रता नव्हती, आमची योग्यता नव्हती माझ्या पवित्र परमेश्वरा, तरीसुद्धा माझ्या प्रभुराया तू आम्हाला इथे योग्य समजला. तुझ्या प्रेमाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि त्या योजनेमध्ये प्रभू आम्ही सर्वजण आहे, त्याबद्दल आम्ही तुला गौरवितो माझ्या परमेश्वरा. ह्या क्षणी तुझ्या चरणी येत असताना माझ्या पवित्र परमेश्वरा, आम्हाला माहीत आहे प्रभू की आमच्या केलेल्या चुकांमध्ये पण प्रभू परमेश्वरा तुम्ही आम्हाला आशीर्वादित केलं आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभुराया. खरंच माझ्या पवित्र परमेश्वरा, हे तुझं प्रेम आहे जे आम्हाला दिसत आहे माझ्या पवित्र परमेश्वरा, की प्रभू आमच्या सुखांना तू प्रभू परमेश्वरा पडदा टाकून परमेश्वरा तू आम्हाला परमेश्वरा तुझ्या त्या आगापी प्रेमात ठेवत आहे. आणि तुझ्या दयेमध्ये आम्हाला ते सर्व आशीर्वाद प्राप्त होत आहे, जे प्रॉमिसेस प्रभू तुम्ही आमच्या जन्माच्या आधीच प्रभू तू आमच्यासाठी केले होते परमेश्वरा. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती प्रशंसा करतो. तुझ्या उद्धाराच्या योजनेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो की परमेश्वरा
ती योजना जी आमच्या जीवनात प्रभू परमेश्वरा आजसुद्धा प्रभू कार्यरत आहे, कार्य करत आहे आणि उद्धारामुळेच परमेश्वरा आज आम्ही बसू शकत आहे, उठू शकत आहे, बोलू शकत आहे आणि प्रभू आमचं जीवन, आमचं परिवार आशीर्वादित होऊ शकत आहे परमेश्वरा. प्रभू ह्या उद्धाराच्या योजनेसाठी, येशू ख्रिस्ताच्या बलिदानासाठी, त्यांच्या मरण्याने, त्यांच्या गाडण्याने आणि त्यांच्या पुनरुत्थित होण्याने परमेश्वरा आम्हाला प्रभू जो आशीर्वाद प्राप्त झाला आहे त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही पवित्र आत्म्यासाठी धन्यवाद देतो की पवित्र आत्मा जो आमचा उत्तम कैवारी आहे, जो आम्हाबरोबर एक सहभाग करू इच्छितो, जो या पृथ्वीचा परमेश्वर आहे, जो आमच्याशी बोलू इच्छितो, आम्हाबरोबर राहू इच्छितो. प्रभू अशा महान परमेश्वराला आम्ही धन्यवाद देतो, स्तुती करतो, प्रशंसा करतो माझ्या पवित्र परमेश्वरा. आणि या भक्तीचा संपूर्ण भाग आम्ही त्या पवित्र आत्म्याच्या हातात देत आहे. पवित्र परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देते मेथडिस्ट मराठी चर्चसाठी, या वधूसाठी परमेश्वरा, की प्रभू ही वधू परमेश्वरा, या वधूमध्ये येणारे हर एक आराधक प्रभू तुझ्या इच्छेनुसार आणि तुझ्या योजनेनुसार प्रभू परमेश्वरा ते प्रभू राया या भक्तीमध्ये प्रभू सहभाग झाले आहे. आणि परमेश्वर जेव्हा त्यांनी एकत्रित येऊन परमेश्वर या भक्तीमध्ये सहभागिता घेतली आहे, मी हीच प्रार्थना करतो परमेश्वरा की तुझी इच्छा त्यांच्या जीवनात पूर्ण हो माझ्या परमेश्वरा. हो प्रभू परमेश्वरा, त्यांची अनेक अशी योजना असेल, इच्छा असेल परमेश्वरा, पण प्रभू आम्ही जेव्हा आम्ही तुझ्या चरणी येत असताना परमेश्वरा मी हीच प्रार्थना करतो की प्रभू तुझी इच्छा त्यांच्या जीवनात जी आहे ती येशू नाझरेच्या नावाने पूर्ण हो. आणि ही मंडळी प्रभू तुझ्या दुसऱ्या आगमनासाठी तयार व्हावी आणि परमेश्वरा आपलं मलिन वस्त्र काढून परमेश्वरा तुझे धार्मिकताचे वस्त्र घालावे परमेश्वरा. आणि प्रभू त्या नवीन दाखमधूमध्ये किंवा नवीन अभिषेकमध्ये परमेश्वरा त्यांनी आपलं जीवन जगावं, हीच आम्ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो माझ्या पवित्र परमेश्वरा की प्रभू त्यांच्या जीवनाच्या द्वारे प्रभू जेव्हा ते आपल्या घरी असतात, आपल्या कामावरती असतात, आपल्या मित्रांबरोबर बोलत असतात, त्यांच्या जीवनाच्या द्वारे, त्यांच्या बोलण्याच्या द्वारे, त्यांच्या वागणुकीच्या द्वारे परमेश्वरा, त्यांच्या स्वभावाच्या द्वारे प्रभू त्यांच्या जीवनातून येशू ख्रिस्त दिसून दे आणि तो अभिषेक त्यांच्या जीवनात फ्लो होऊन दे माझ्या परमेश्वरा. आम्ही हीच प्रार्थना करतो परमेश्वरा की या मंडळीमध्ये असे सेवक प्रभू ते तुला पाहून तुझ्या सेवेमध्ये राहणारे, तुला पाहून परमेश्वरा नम्र जीवन जगणारे, तुला पाहून परमेश्वरा आपला वधस्तंभ असून तुझ्या मागे चालणारे असे सेवक तू या मंडळीमध्ये तयार कर, की सत्तेमध्ये सदैव आपलं जीवन जगेल परमेश्वरा आणि सत्तेमय परमेश्वरामध्ये राहून परमेश्वरा ते तुझी सेवा कार्य करेल माझ्या परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो या मंडळीमध्ये प्रभू अनेक असे तरुण आहे, तर सर्वांचा निवड तू कर तुझ्या सेवा कार्यासाठी परमेश्वरा. प्रभू या अंतिम दिवसामध्ये प्रभू या मंडळीमधून अनेक असे सेवक तयार हो जे तुझ्या विश्वासामध्ये सदैव आपल्या विश्वासात सदैव उभे राहणारे आणि तयारीत सदैव राहणारे असे प्रभू तुझे दास तयार होऊन दे परमेश्वरा. आजच्या या सकाळी प्रभू तुझ्या चरणी येत असताना प्रभू मी हीच प्रार्थना करतो परमेश्वरा, या मंडळीमध्ये जे संडे स्कूलचे लेकरं आहे त्या सर्वांवर तुझा विपुलाचा आशीर्वाद पाठव. जेव्हा त्यांचे ऑनलाईन एक्झाम्स आणि अभ्यास सुरू आहे परमेश्वरा, एक्झाम लिहिण्यास आणि अभ्यास करण्यास त्यांना तू सहायता मदत कर माझ्या पवित्र परमेश्वरा. आणि प्रभू त्यांच्याबरोबर तू राहा, त्यांचा सांभाळ करता, त्यांचं रक्षण करता तू हो. या कोरोना व्हायरसच्या वेळेस प्रभू परमेश्वरा त्यांना प्रभू तू तुझ्या रक्ताच्या कवचमध्ये बांध परमेश्वरा, कारण की प्रभू ते या मंडळीचा पाया आहे परमेश्वरा. पुढे जाऊन प्रभू तेच परमेश्वरा या मंडळीला चालवणार आहे. आम्ही विशेष करून प्रार्थना करतो माझ्या पवित्र परमेश्वरा, आज माझ्या प्रभूरा या मंडळीमध्ये जे वडील वर्ग आहे, आजारी वर्ग आहे, ते सर्वांवर तुझा विपुलाचा आशीर्वाद पाठव. या उतारवयामध्ये असताना प्रभू त्यांचा सुद्धा बचाव तू या कोरोना व्हायरसच्या द्वारे तू कर परमेश्वरा आणि त्यांचा सुद्धा सांभाळ करता, रक्षण करता तू हो माझ्या परमेश्वरा. प्रार्थना करतो माझ्या पवित्र परमेश्वरा, विशेष करून माझ्या पवित्र प्रभू राया, आज प्रभू राया आमच्या मंडईमध्ये परमेश्वरा आमची पास्टर कमिटी, पास्टर कॉन्फरन्सचे सदस्य या सर्वांवर तुझा विपुलाचा आशीर्वाद पाठव. सर्वांची काळजी तू घे, सर्वांचा सांभाळ करता, सर्वांचं रक्षण करता तू हो माझ्या पवित्र परमेश्वरा. मी विशेष करून प्रार्थना करतो माझ्या पवित्र परमेश्वरा आमच्या भारत देशासाठी परमेश्वरा, की ह्या देशाला प्रभू अत्यंत तुझी गरज आहे माझ्या पवित्र परमेश्वरा. जी महामारी पसरली आहे परमेश्वरा, प्रभू ह्या महामारीला फक्त तूच थांबू शकतो माझ्या पवित्र परमेश्वरा. हो येशू ख्रिस्त, तुझ्या पवित्र रक्ताने परमेश्वरा ह्या महामारीला तू थांबव परमेश्वरा. आणि प्रभू जे औषध तयार होत आहे ते लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. तुझ्या स्वर्गदूतांना तू आदेश दे की प्रभू या महामारीच्या वेळेस परमेश्वरा ते औषध लवकरात लवकर पोहोचून दे माझ्या पवित्र परमेश्वरा. प्रार्थना करतो माझ्या पवित्र परमेश्वरा, विशेष करून माझ्या पवित्र प्रभू राया, आज माझ्या पवित्र प्रभू राया आम्ही आमचे परमेश्वरा जितकेही डॉक्टर्स आहे,
नर्सेस आहे, पोलीस डिपार्टमेंटमध्ये भाऊ बहीण आहे, ते जेव्हा सेवा कार्य करत असताना या भारत देशाची आणि ह्या कठीण समयामध्ये प्रभू त्यांच्यावर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव, तुझा रक्ताचा कवच त्यांच्यावरती तू बांध परमेश्वरा. आणि हीच प्रार्थना करतो माझ्या पवित्र परमेश्वरा की त्यांची काळजी तू घे आणि त्यांच्या परिवाराला तू आशीर्वादित तू कर परमेश्वरा. आजची स्तुती आराधना जी होणार आहे ती तू आशीर्वादित तू कर, आजचं वचन तू आशीर्वादित तू कर परमेश्वरा. आणि प्रभू आम्ही विश्वास करतो प्रभू राया की तू आमच्याशी बोलणार आहे प्रभू. कशा रीतीने प्रभू आमच्या सुखातसुद्धा प्रभू त्यामध्ये तू आमच्या जीवनात तू फायदा पाहतो आणि परमेश्वरा त्या फायद्याने परमेश्वर तू आम्हाला तुझ्या मेलाची सेवा करण्यास योग्य समजतो, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभू तुझा दास लीन आणि नम्र होतो, इथून पुढचा सर्व वेळ तुझ्या हाती येत आहे. ही लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड व प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, तुझे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकरच आम्हाला दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋणे सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला वाटापासून सोडू, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व का तुझीच आहे. आमेन आमेन. आजच्या मन्नाकरिता जो शास्त्रभाग निवडण्यात आला आहे तो ते जुन्या करारातील यहोशुआचं पुस्तक, बुक ऑफ जोशुआ, यहोशुआचं पुस्तक, जुन्या करारातील यहोशुआचं पुस्तक ह्याचा 9वा अध्याय 1 ते 8. यहोशुआचं पुस्तक ह्याचा 9वा अध्याय 1 ते 8 आणि 25 ते 27 ही वचनं आपण वाचणार आहोत. यहोशुआचं पुस्तक ह्याचा 9वा अध्याय 1 ते 8 आणि 25 ते 27 ही वचनं आपण वाचणार आहोत. मी ब्रदर अमेय दामले यांना विनंती करतो की ते पुढे येतील आणि हा शास्त्रभाग वाचण्यास आम्हाला सहाय्यता आणि मदत करेल. आमेन. आजच्या मनन आणि चिंतनासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे यहोशुआ याचा 9वा अध्याय 1 ते 8 वचनापर्यंत. हे ऐकून यार्देनेच्या पश्चिमेकडे डोंगरवटीत, तळवटीत आणि लबोना समोरील महासमुद्राच्या संबंध किनाऱ्यावरील हिती, अमोरी, कनानी, फरिज्जी, हिवी आणि यबुसी यांचे सर्व राजे एकोपा करून यहोशुआ व इस्रायल यांच्याशी लढायला जमा झाले. यहोशुआने येरिहो आणि आय या नगराचे काय केले हे गिबोनाच्या रहिवाशांनी ऐकले. तेव्हा आपल्या परीने त्यांनीही कपटाची युक्ती योजिली. त्यांनी प्रवासासाठी शिधा सामुग्री घेतली आणि आपल्या गाढवांवर जुनी गोंताटे, न झिजलेले, फाटलेले ठिगळे लावलेले द्राक्षरसाचे बुधले लागले. त्यांनी आपल्या पायात झिजलेले व ठिगळ्याचे जोडे घातले, अंगात जुने पुराणे कपडे चढविले. त्यांच्या शिदोरीच्या सर्व भाकरी वळून बुरसल्या होत्या. ते गिलगाल येथे छावणीत यहोशुआकडे येऊन त्याला व इस्रायल लोकांना म्हणाले, आम्ही दूर देशाहून आलो आहोत, म्हणून आता आमच्याबरोबर खरारामदार खरा. इस्रायल पुरुषांनी त्या हिव्वी लोकांना म्हटले, आम्ही तुमच्या बरोबर खरारमदार कसा करावा, न जाणो तुम्ही आमच्यामध्येच राहणारे असाल. ते यहोशुआला म्हणाले, आम्ही तुझे दास आहोत. यहोशुआने त्यांना विचारले, तुम्ही कोण व कुठून आलाय. प्रभू परमेश्वरा, वाचलेल्या वचनावर आशीर्वाद दे. प्रभू वाचलेली वचनं आमच्या सर्वांच्या जीवनात आशीर्वादित करो. आणि ह्यावेळेस आपण स्तुती आराधनामध्ये जाऊया. आणि मी कॉयर टीमला विनंती करतो की ते पुढे येतील आणि स्तुती आराधनामध्ये आपल्या सर्वांना प्रभू चरणी घेऊन जाईल. कॉयर टीम. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर का धन्यवाद हो कि आज का दिन फिर उसने हमारे जीवन में जोड़ा है, हमेशा बचाए रखा है हर मुसीबत से, हर परेशानी से, हर दिक्कत से. आइए उसका धन्यवाद करें. इस गीत को गाकर आप जहाँ कहीं बैठे हैं हमारे साथ मिलकर आराधना करें, ताली बजाकर जय बोलकर उसका धन्यवाद करें. हालेलुया. हाताने टाळी, मुखाने जय, प्रेमाने बोला ख्रिस्ता जय. हाताने टाळी, मुखाने जय, प्रेमाने बोला ख्रिस्ता जय. प्रेमाने बोला ख्रिस्ता जय, प्रेमाने बोला ख्रिस्ता जय, प्रेमाने बोला ख्रिस्ता जय. हाताने टाळी, मुखाने जय,
हालेलुया हालेलुया। वचन कहता है अगर मेरे लोग मन फिरा कर मेरे पास आए तो मैं सब कुछ जो का त्यों कर दूंगा। और हमारा परमेश्वर इब्रानियों 8:12 में कहता है मैं तुम्हारे पापों के विषय में दयावंत रहूँगा और उन्हें स्मरण भी नहीं करूँगा। ऐसा महान हमारा परमेश्वर है जो हमारे पापों को स्मरण भी नहीं करता है। तो आइए हम एक और गीत को गाकर उसकी महिमा करें, उसकी स्तुति करें। परम पिता की हम स्तुति करें। वही है जो हालेलुया। परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें। परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें। सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा। परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें। धन्यवाद दे उसके आसनों में, आनंद से आए उसके चरणों में। धन्यवाद दे उसके आसनों में, आनंद से आए उसके चरणों में। संगीत गाकर खुशी से मुक्ति चट्टान को जय ललकारे। परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें। वही हमारा है परम पिता, तरस खाता है सर्व सदा। वही हमारा है परम पिता, तरस खाता है सर्व सदा। पूरब से पश्चिम है जितनी दूर, उतनी दूर किए हमारे गुनाह। परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें। माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया के खतरों में छोड़ा नहीं। माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया के खतरों में छोड़ा नहीं। निर्मल दूध वचन का दिया और दी हमेशा की जिंदगी। परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें। परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें। सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा। परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें। हालेलुया। आइए हम अपनी आंखों को बंद करें। वचन में जाने से पहले अपने मनों की तैयारी करें। उसने हमें निर्मल दूध वचन का दिया और हमेशा की ज़िंदगी दी है। उसका वचन कहता है मैंने अपने वचन को अपने बड़े नाम से भी अधिक महत्व दिया है। और जब उसने कहा है कि वो हमारे पापों को स्मरण भी नहीं करता है, तो वो सचमुच हमारे पापों को स्मरण भी नहीं करता है। इस समय हमें पश्चाताप करके मन फिराने की ज़रूरत है, क्योंकि उसके वचन कहता है अगर मेरे लोग मन फिरा कर मेरे पास आए तो मैं सब कुछ वापस चुका तो कर दूँ। इसराइल की प्रजा के सामने लाल समुद्र आके खड़ा हो गया था। वो लोग बड़बड़ाने लगे, गुड़गुड़ाने लगे, लेकिन परमेश्वर ने कहा डरो मत, चुपचाप खड़े रहो। और उसने लाल समुद्र को 2 भाग करके अपनी प्रजा को वहाँ से निकाला। अगर हमारे सामने इस महामारी आ गई है, कोई परेशानी आ गई है, कोई मुसीबत आ गई है, तो हमें डरने की ज़रूरत नहीं है, हमें घबराने की ज़रूरत नहीं है, क्योंकि हमारा परमेश्वर कहता है युद्ध तुम्हारा नहीं, युद्ध मेरा है। जैसे यहोशापात के खिलाफ 3 सेना इकट्ठा हुई थी और उसने कहा डरो मत, विश्वास में ढाढ़स बांध के खड़े रहो, और उसने वहाँ उन्हें विजय दिलाई थी। प्रियो, हम
हमें परेशानी से, मुसीबतों से डरने की, घबराने की ज़रूरत नहीं है, क्योंकि हमारा परमेश्वर हर मुसीबतों में, हर परेशानियों में हमारे साथ रहता है। उसने हमें सांप और बिच्छुओं को रौंदने का अधिकार दिया है। उसका वचन कहता है शत्रु की कोई शक्ति तुम पर अधिकार नहीं कर पाएगी। आइए हम उसका धन्यवाद करें, उसकी महिमा करें, उसकी स्तुति करें। डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा की नज़ात के काम देखो। डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा की नज़ात के काम। आइए हम सब गाएं। डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा की नज़ात के काम देखो। डरो मत, चुपचाप खड़े रहो, खुदा की नज़ात के काम देखो। हालेलुया, 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 महिमा से तेरी नया दिन दिखाता है, ढाल बनकर मेरी मुझे बचाता है। जब मैं पुकारूं तू दौड़ाता है, जब मैं गिरूं तू मुझे उठाता है। हालेलुया, 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 हालेलुया। तेरा धन्यवाद करते हैं प्रभु जी, इस समय के लिए, इस घड़ी के लिए जो आपने हमारे जीवन में जोड़ी प्रभु जी। प्रभु जी, आप धर्मी जन की प्रार्थनाओं का उत्तर देने वाले परमेश्वर हैं। आपका वचन कहता है जहाँ 2 या 3 मेरे नाम से इकट्ठा होते हैं, मैं वहाँ उपस्थित होता हूँ। प्रभु जी, आप हमारे बीच उपस्थित हो, ये हमारा विश्वास है प्रभु जी। क्योंकि आपने कहा प्रभु जी, देखो जगत के अंत तक मैं सदैव तुम्हारे साथ रहूँगा, मैं न कभी तुम्हें छोड़ूंगा और न कभी देखूँगा। और प्रभु जी, जब आप हमारी ओर से प्रभु जी, तो कोई मुसीबत, कोई परेशानी, कोई बीमारी, कोई हमारा कुछ बिगाड़ नहीं सकती प्रभु जी। क्योंकि प्रभु जी कलवरी के उस क्रूस पर प्रभु जी, प्रभु यीशु मसीह आपने हमारे लिए प्रभु जी सब कुछ बदल दिया प्रभु जी। जो हमारी मुसीबतें थी, जो हमारी परेशानियाँ थी, जो हमारी बीमारियाँ थी, जो हमारे पाप थे प्रभु जी, आपने वो सब कुछ प्रभु जी अपने ऊपर ले लिया और हमें आपकी धार्मिकता दी प्रभु जी। हम आपका धन्यवाद करते हैं प्रभु जी। प्रभु जी, ये आराधना प्रभु जी आपको ग्रहण योग्य है, ये हमारा विश्वास है प्रभु जी। मैं आपका धन्यवाद करता हूँ प्रभु जी। विशेष प्रार्थना करता हूँ इस समय जो हमारे साथ जुड़े हैं प्रभु जी, हमारे साथ आराधना कर रहे हैं प्रभु जी आपकी प्रभु जी। आप प्रत्येक को आज स्पर्श कर लीजिए प्रभु जी, अपने अनुग्रह भरे हाथ में ले लीजिए प्रभु जी। प्रभु जी, क्योंकि संकट के समय प्रभु जी आप ही हमारे शरण स्थान और मजबूत गढ़ है प्रभु जी। मैं अपनी आंखें पर्वतों की ओर लगाऊंगा, मुझको पता सहायता आपकी ओर से ही प्राप्त है प्रभु जी। मैं आपका धन्यवाद करता हूँ प्रभु जी। प्रभु जी, इस समय के लिए आपका धन्यवाद करता हूँ, आने वाले वचन के लिए प्रभु जी आपसे प्रार्थना करता हूँ प्रभु जी। प्रभु जी, वो वचन हमारे जीवनों में प्रभु जी कार्य करने पाए प्रभु जी। प्रभु जी, 30 गुना, 60 गुना, बल्कि 100 गुना प्रभु जी फलदायी हो ऐसा होने दे प्रभु जी। एक बार फिर सब कुछ आपके हाथ में सौंपता हूँ प्रभु जी, और प्रार्थना उद्धार करता हूँ यीशु मसीह के नाम से मांगता हूँ। वचनामध्ये जायच्या आधी मी काय सूचना देऊ इच्छितो. काय विशेष सूचना आहे जे मेथडिस्ट मराठी चर्च या मंडळीला मला द्यायच्या आहे. या भक्तीमध्ये ऑफरिंग होणार आहे आणि मी विनंती करतो आपल्या सर्वांना की तुम्ही संदेशानंतर पुन्हा आम्ही गीत गाणार आहोत आणि त्यावेळेस ऑफरिंग घेण्यात येईल. तर तुम्ही कृपया करून तयारीने बसा. आणि तसंच
आपल्याकडे जेव्हा अशर्स येतात प्रभू भोज देण्यासाठी, त्यावेळेस तुम्ही तुमचं एन्व्हलप किंवा तुम्ही तुमचं जे ऑफरिंग आहे त्यांच्या हातात देऊ शकतात, किंवा तुम्ही चर्चच्या ऑफिसमध्ये येऊ शकतात आणि चर्चच्या ऑफिसमध्ये येऊन तुम्ही तुमचा दशमांश किंवा जे ऑफरिंग आहे ते तुम्ही टाकू देऊ शकतात. चर्चच्या ऑफिसमध्ये एक आम्ही रजिस्टर ठेवण्यात आलं आहे, तिथे तुम्ही नोंद करा की तुम्ही ऑफरिंग दिली आहे आणि त्या हिशोबाने ट्रेजररपर्यंत या सर्व ऑफरिंग पोहोचेल. आणि तसंच सूचना आहे की आपला दशमांश आपण भरण्याचा प्रयत्न करा, कारण की मला सांगू इच्छितो की 8 ते 10 परिवारच आहे की जे आपला दशमांश मागील दिवसांमध्ये दिला आहे. आणि बाकी जे काय आहे, आम्ही आज 150 फॅमिली आहेत, पण 8 ते 10 फॅमिलीज पुढे येऊन आपला दशमांश रेग्युलरली पे करत आहे. मी विनंती करत आहे की जेव्हा प्रभूंनी आम्हाला हर एक परिस्थितीपासून सांभाळलं, तर का नाही आम्ही विश्वासाने बीजाची पेरणी करावी आणि प्रभू त्याचं फळ आम्हाला देणार आहे. आणि म्हणून विश्वास करा की प्रभू परमेश्वर आमच्या जीवनात मोठं कार्य करेल. आणि विश्वासाने तुम्ही बीज पेरा आणि जे काय दशमांश राहिलं आहे ते तुम्ही द्यायचा प्रयत्न करा. तसंच कॅलेंडर माझ्या प्रियांनो, वर्ष संपायला आलं आहे आणि कॅलेंडर्सचे ज्यांनी कॅलेंडर्स घेतले आहे, जो पानं घेतली आहे, त्यांना मी विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर कॅलेंडरचे जे काय अमाऊंट आहे ते द्यायचा प्रयत्न करा. तसंच हार्वेस्टचे पण पैसे आहे ते सुद्धा शुल्लक आहे, हे प्रॉमिसेस आहे तुम्ही प्रभूकडे केले आहे आणि ते सुद्धा हार्वेस्टचे पैसे तुम्ही द्यायचा प्रयत्न करा. आणि आपल्याकडे लेंडेसचे माईट बॉक्स पण आहे, तर ते माईट बॉक्स पण तुम्ही द्यायचा प्रयत्न करा. नाही तर तुम्ही ऑफरिंग जे घेतात, जेव्हा भक्तीमध्ये आम्ही ऑफरिंग घेत आहे ते तुम्ही माईट बॉक्समध्ये सुद्धा टाकू शकतात, किंवा तुम्ही वेगळा माईट बॉक्स तुम्ही तयार करू शकतात. पण जे माईट बॉक्स तुमच्याकडे आहे लेंडेसचे, अगर तुम्ही त्यामध्ये ऑफरिंग टाकत नसेल तर तुम्ही चर्चमध्ये पुन्हा द्यायचा प्रयत्न करा. तसंच फ्रायडेला उपवास आणि प्रार्थना आहे, सायंकाळी 7 वाजता घरगुती ही उपवास आणि प्रार्थना असते. तुम्ही आपल्या घरात बसून 7 वाजता उपवास आणि प्रार्थनेमध्ये तुम्ही सर्वांनी सहभाग घ्या. आणि विशेष करून आपल्या भारत देशासाठी हा जो वेळ आहे कोविड-19चा, हा वेळ निघून जाओ आणि आम्ही आमच्या मंडळीमध्ये पुन्हा एकदा सहभाग हो, पुन्हा एकदा आम्ही एकत्रित येऊन आराधनामध्ये प्रभूची महिमा करू, त्यासाठी प्रार्थना करा. आणि प्रभूला हेच म्हणा परमेश्वरा की ह्या कोविड-19चा जो अँटीडोट आहे तो लवकरात लवकर भेटो. तुमच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही ह्या सर्व विषयांसाठी प्रार्थना करा. ह्यावेळेस आपण वचनामध्ये जाऊया. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. आणि या भक्तीमध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आणि माझ्या प्रियांनो, आजचा विषय थोडा वेगळा आहे आणि ह्या विषयामध्ये यायच्या आधी मला काय महत्त्वाचं सांगायचं आहे की कधीकधी आमच्या चुका प्रभू त्या चुकांना भलाईच्या कामांमध्ये उत्पन्न करतो. आणि म्हणून आजचं माझं टॉपिक वेगळंच आहे, कारण की मी या टॉपिक जेव्हा मी हा शास्त्रभाग वाचला, योशुआचं पुस्तक ह्याला 9 अध्याय 1 ते संपूर्ण शेवटच्या वचनापर्यंत, तर मी वेगवेगळे टॉपिक्स माझ्या समोर आले. एक होतं डिसेप्शन, फसवणूक. दुसरं होतं परमेश्वराला शोधणं, जेव्हा आम्ही प्रभूच्या हातात सर्व गोष्टी दिल्या आहे, किंवा चालाकी, किंवा आम्ही बोलू शकतो की वेगवेगळे टॉपिक्सचे नावं होते. पण ज्यावेळेस मी ह्याबद्दल विचार करत होतो किंवा ह्या ग्रुपबद्दल विचार करत होतो, त्यावेळेस मला एक टॉपिक आलं आणि ते टॉपिक म्हणजे रिस्टोर टू रियूज. रिस्टोर टू रियूज, पुनर्रचना ते पुन्हा वापर. पुनर्रचना ते पुन्हा वापर, रिस्टोर टू रियूज. आणि हे आजचं माझं टॉपिक आहे आणि मी प्रभूचरणी हीच प्रार्थना करतो की हे टॉपिक मी तुम्हाला समजू शकतो गिबोन या ग्रुपच्या द्वारे, की काय हा ग्रुप होता, कशा रीतीने या ग्रुपने काय कार्य केलं आणि कशा रीतीने प्रभूने त्यांचा वापर करून घेतला. आणि म्हणून आज मी सकाळी जेव्हा तुमच्या चरणी आलो असताना मी एकच गोष्ट म्हणत आहे की भले आमच्या जीवनात काहीही चुका झाल्या असेल, कितीही चुका झाल्या असेल, माझ्या प्रियांनो, प्रभू त्या चुकांमध्ये भलाई उत्पन्न करतो. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करू.
पवित्र प्रभू परमेश्वरा, उद्धार करता, आम्ही तुला धन्यवाद देतो की हा सुंदरसा वेळ तू आम्हाला दिला आहे माझ्या पवित्र परमेश्वरा, की आम्ही तुझ्या वचनाचं मनन आणि चिंतन करावं. आणि प्रभू, आम्ही जेव्हा गिबोन ह्या प्रभू गोत्राबद्दल आम्ही शिकणार आहोत, आम्ही विश्वास करतो माझ्या पवित्र परमेश्वरा की तू ह्या गोत्राच्याद्वारे किंवा ह्या वंशाच्याद्वारे तू आमच्याशी बोलणार आहे. आणि आम्ही हीच प्रार्थना करतो माझ्या पवित्र परमेश्वरा की आजचं वचन आमच्यासाठी, आमच्या मंडळीसाठी, मंडळीतील हर एक सदस्यांसाठी प्रभू तुम्ही आशीर्वादित केलं आहे. आणि प्रभू परमेश्वरा, आम्ही हे वचन घेऊन चालणार आहोत. इथून पुढचा सर्व वेळ आणि ही लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड व प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. माझ्या प्रियांनो, जेव्हा आम्ही यहोशुआचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 1 ते शेवटपर्यंत 27 पर्यंत आम्ही वचन वाचतो, आम्हाला तिथे पाहायला भेटतं माझ्या प्रियांनो की गिबोन जे आहे, जे गिबोनचा जो ग्रुप होता, गिबोन जे लोक होते त्याबद्दल सांगण्यात आलं आहे. आणि मी सांगू इच्छितो गिबोन यांच्याबद्दल की गिबोन हा जो गिबोनातील राहणारे जे लोक होते किंवा गिबोनाइट्स जे व्यक्ती होते, ते माझ्या प्रियांनो ते आम्ही बोलू शकतो की नोहाचा जो पुत्र हाम आहे, हामचे जे पुत्र आहे कनान, त्यातून हे गिबोनाइट्स आलेले लोक आहे. आणि ह्यांनी त्यानंतर वस्ती केली होती कनान देशामध्ये. आणि त्या कनान देशामध्ये जेव्हा यहोशू जाणार होता त्याच्या आधी हे लोक तिथे राहत होते. आणि मी सांगू इच्छितो गिबोन ह्या लोकांबद्दल की हे जे गिबोन जे लोक आहे, हे हित्ती लोक जे आहे, जे हित्ती लोक आहे, जेव्हा जो शास्त्रभाग आम्ही वाचला त्यामधल्या पहिल्या वचनामध्येच आम्ही पाहतो की हित्ती लोकांचं वर्णन तिथे करण्यात आलं आहे की ते हित्ती जे होते त्या हित्ती लोकांसारखेच ते आहे किंवा हित्तीच आहे ते आम्ही बोलू शकतो माझ्या प्रियांनो. गिबोन हा एक भाग आहे, तिथे लोक राहतात आणि त्या जागेचं नाव सुद्धा गिबोनच आहे. आणि दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला भेटते की यहोशुआ जेव्हा गिलगाल या ठिकाणी होता आणि जेव्हा हे गिबोन लोक जेव्हा जोशुआला भेटायला आले माझ्या प्रियांनो, तर गिलगालपासून गिलगालपासून ते गिबोन जो भाग होता हा फक्त 27 मैल दूर होता. ओनली 27 माइल्स दूर होता. पण तरी सुद्धा आम्हाला पाहायला भेटतं की ह्या लोकांनी तिथे फसवणूक केली, ह्या लोकांनी तिथे चालाकी केली, ह्या लोकांनी तिथे प्लॅन बनवले, ह्या लोकांनी तिथे देवाच्या सेवकांना कमी लेखलं. आणि तिथे आम्हाला पाहायला भेटतं की एवढं चुका करून सुद्धा परमेश्वराने त्यांचं जीवन आशीर्वादित केलं. आणि म्हणून आज मी त्यांनी केलेल्या चुकांबद्दल नाही सांगणार आहे, पण प्रभूने त्यांच्यावरती केलेल्या उपकारांबद्दल ते गोष्टी मी तुमच्यासमोर सांगणार आहे माझ्या प्रियांनो. आणि म्हणून माझा टॉपिक आहे रिस्टोर टू रियूज. रिस्टोर टू रियूज, पुनर्रचना ते पुन्हा वापर, पुनर्रचना ते पुन्हा वापर, हा माझा टॉपिक आहे माझ्या प्रियांनो. या पहिल्या वचनामध्ये आम्ही आपण येऊया आणि त्यानंतर आपण पाहूया कशा रीतीने आम्ही ह्या गिबोनाच्या द्वारे शिकू शकतो. पहिली गोष्ट माझ्या प्रियांनो आम्हाला इथे पाहायला भेटतं पहिल्या वचनामध्ये, यहोशुआचा 9वा अध्याय आणि त्या पहिल्या वचनामध्ये, हे ऐकून यार्देनाच्या पश्चिमेकडे डोंगरावरती तळबळीत आणि लबाना समोरचे महासमुद्राच्या संबंध किनाऱ्यावरील हित्ती, अमोरी, कनानी, परिजी, हिव्वी आणि यबुसी यांचे सर्व राज्य एकोपा करून यहोशुआ व इस्रायल यांच्याशी लढाव्यास जमा झाले. माझ्या प्रियांनो आम्हाला एक गोष्ट इथे पाहायला भेटत आहे की 6 राज्य यहोशुआशी आणि इस्रायलशी लढण्यासाठी ते तयार होते. 6 राज्य. आणि त्यामध्ये आम्ही नावं पाहतो, हित्ती होते, अमोरी होते, कनानी होते, परिशी होते, हिविती होते आणि जबुसी होते. आणि हे जे राज्य होते हे यहोशुआशी आणि इस्रायलशी लढण्यासाठी ते तयार होते. ते त्या लढण्यासाठी तयार होते माझ्या प्रियांनो. आणि ते आम्ही पाहतो की ज्यावेळेस ते तयार होते त्याच्या आधीच परमेश्वराने आपल्या दासाच्या जीवनामध्ये आधीच एक मोठी तयारी केली होती.
हा जो योशुआचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 1 आणि 2 वचन वाचतो, त्यामध्ये आम्हाला हे शत्रू इथे पाहायला भेटत आहे. पण ज्यावेळेस आम्ही अनुवादचं पुस्तक वाचतो ह्याचा 7वा अध्याय आणि ह्याचा 1 वचनामध्ये आम्हाला तिथे पाहायला भेटत आहे की परमेश्वर ह्या 7 लोकांबद्दल सांगत आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या प्रॉमिस लँडमध्ये जाणार आहे, कनान देशामध्ये जाणार आहे, जिंकण्यासाठी जाणार आहे, तर हेच लोक तुझ्या विरुद्ध असणार आहे. हेच लोक इस्रायल विरुद्ध असणार आहे. पण तिथे आम्ही पाहतो अनुवादचं पुस्तक 7वा अध्याय आणि 1 वचनामध्ये की तिथे आम्हाला पाहायला भेटतं की परमेश्वराने तिथे एक मोठा आशीर्वाद दिला आहे, एक मोठं प्रॉमिस. आणि त्या प्रॉमिसला आम्हाला इथे पाहायला भेटत आहे की प्रभू त्या प्रॉमिसला या अध्यायानंतर फुलफिल करत आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, जेव्हा परमेश्वर प्रॉमिस करतो ना, ह्याचा अर्थ हे आहे की त्याचा हात त्या प्रॉमिसवरती आहे आणि ते तुमच्या जीवनात पूर्ण होणार आहे. योशुआला परमेश्वराने आधीच कनान देश मध्ये प्रवेश करण्याच्या आधीच, तो समुद्र पार करण्याच्या आधीच आम्हाला तिथे पाहायला भेटत आहे की आधीच या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या की हे जे लोक आहे, हे लोक तुझ्या विरुद्ध होणार आहे, पण भिवू नको, मी तुला प्रॉमिस करत आहे की तुला एक मोठा विजय तिथे भेटणार आहे. माझ्या प्रियांनो, जेव्हा प्रभू प्रॉमिस करतो ना, तिथे आम्हाला विजय सहजपणे प्राप्त होतो. जेव्हा आम्ही अनुवादचं पुस्तक ह्याचा 20वा अध्याय आणि ह्याचं 1 वचन आम्ही वाचतो, त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की घोडे, रथ आणि मोठे सैनाय अगर तुझ्या विरुद्ध पण असली, परमेश्वर म्हणत आहे की भिवू नको, मी तुझ्याबरोबर आहे. आणि आम्हाला ही गोष्ट पाहायला भेटते माझ्या प्रियांनो, अनुवादचं पुस्तक ह्याचं 20वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये प्रभू म्हणत आहे की मी फक्त तुझ्याबरोबर नाही आहे, पण मी तुझ्यासाठी लढण्यासाठी पण तयार आहे. आणि असे प्रॉमिसेस परमेश्वरांनी आधीच योशुआशी करून ठेवले. परमेश्वरांनी तो म्हणत आहे की जेव्हा असे लोक तुझ्या विरुद्ध असेल, असे राज्य तुझ्या विरुद्ध असेल, तेव्हा मी तुझ्याबरोबर आहे आणि तुझ्याबरोबर लढण्यासाठी पण तयार आहे. माझ्या प्रियानो, किती मोठी गोष्ट आहे की प्रभू इथे प्रॉमिस करत आहे की मी तुझ्याबरोबर आहे. प्रभू इथे प्रॉमिस करत आहे की मी तुझ्याबरोबर तुझ्यासाठी लढण्यासाठी पण तयार आहे. आणि आम्हाला पाहायला भेटतं की हे जे प्रॉमिस आहे, हे प्रॉमिस आम्हाला तिथे पूर्ण होताना दिसत आहे की जेव्हा हे 6 शत्रू लढण्यासाठी आले, जेव्हा हे 6 शत्रू माझ्या प्रियांनो योशुआच्या विरुद्ध गेले, माझ्या प्रियांनो योशुआला माहीत होतं की मला प्रभूने प्रॉमिस केलं आहे आणि ते प्रॉमिस हे आहे की तो माझबरोबर आहे आणि तो माझ्यासाठी लढणारा परमेश्वर आहे. आज प्रभूने तुम्हाला अगर प्रॉमिस केला असेल ना की तुमच्या जीवनात ह्या गोष्टी होणार आहे, या गोष्टींसाठी तू प्रार्थना करत त्या गोष्टी घडणार आहे, मी तुम्हाला सांगतो ह्याचा अर्थ हे आहे की तो परमेश्वर तुम्हाबरोबर आहे आणि तोच परमेश्वर तुम्हासाठी लढणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि अशा महान परमेश्वराची आम्ही आराधना करत आहे. किती आनंदाची बातमी आहे माझ्या प्रियांनो. दुसरी गोष्ट माझ्या प्रियांनो, योशुआ याचा 9वा अध्याय जेव्हा आम्ही गिबोनाबद्दल शिकणार आहोत किंवा आम्ही गिबोनाबद्दल आम्ही अभ्यास करणार आहोत, मी एकच सांगत आहे की ह्याच्या आधी आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला भेटत आहे. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला भेटते माझ्या प्रियांनो, ती म्हणजे जेव्हा आम्ही योशुआ जो होता किंवा जोशुआ जो होता माझ्या प्रियांनो, जेव्हा आम्ही त्याच्याबद्दल पाहतो किंवा आम्ही जेव्हा तिथे आम्ही आमचं लक्ष लावतो माझ्या प्रियांनो, तर तिथे आम्हाला एक गोष्ट पाहायला भेटत आहे. ती गोष्ट म्हणजे ही आहे की इथे जोशुआ जो आहे 8व्या अध्यायामध्ये परमेश्वरासाठी वेदी तयार केली आहे. 8व्या अध्यायामध्ये आम्ही जेव्हा वाचतो माझ्या प्रियांनो, योशुआने परमेश्वरासाठी माझ्या प्रियांनो सर्व गोष्टी तिथे तयार करून भेट चढवली आहे. आणि ज्यावेळेस जोशुआने आईलशी लढला, ज्यावेळेस जोशुआ जेरिकोशी लढला माझ्या प्रियांनो, आणि त्यानंतर आम्हाला पाहायला भेटते की जेव्हा प्रभूने त्यांना एक मोठा विजय दिला आणि विजय दिल्यानंतर जोशुआ जो आहे हा आता प्रभूसाठी वेदी बनवत आहे, प्रभूला धन्यवाद देण्यासाठी की प्रभू तुम्ही मागील जीवनामध्ये आशीर्वादित कार्य केलं, पराक्रमी कार्य केलं, तू माझबरोबर होता, तू माझबरोबर लढत होता. आणि ज्यावेळेस
त्यांनी ह्या गोष्टी पाहिल्या आणि त्याला पाहून त्यांनी प्रभूची वेदी बनवली, वेदी बांधली, वेदीसमोर अर्पण केली. आणि माझ्या प्रियानो, आम्हाला तिथे एक गोष्ट पाहायला भेटते की ज्यावेळेस त्यांनी ह्या सर्व गोष्टी केल्या, 9वा अध्याय म्हणतो की असे ग्रुप तयार झाले त्याच्याशी लढण्याशी. माझ्या प्रियांनो, अगर आम्ही आध्यात्मिक रीतीने पाहिलं ना, की जेव्हा आम्ही प्रभूसाठी आपली वेदी तयार करू, प्रभूसाठी अर्पणाची वेदी तयार करू, प्रभूसाठी आपण आपल्या प्रार्थना विनंतीची वेदी तयार करू, आणि मी तुम्हाला सांगतो की जेव्हा आम्ही आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये विजय प्राप्त करत राहू, माझ्या प्रियांनो, सैतान आमच्या जीवनात बाहेरून येतो आणि आमच्या जीवनात कार्य करण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही आला इथे गिबोन यायच्या आधी आम्हाला योशुआच्या जीवनामध्ये ह्याच गोष्टी दिसत आहे. जेरिको जिंकलं, आय हे शहर जिंकलं, पण तरीसुद्धा आम्हाला एक गोष्ट इथे पाहायला भेटत आहे की ज्यावेळेस त्यांनी धन्यवाद देण्यासाठी प्रभूसाठी वेदी बांधली आणि तिथे धन्यवाद भेट चढवली. माझ्या प्रियांनो, 8वा अध्याय वाचा तुम्ही. त्यानंतर 9वा अध्याय आम्हाला क्लिअरली सांगत आहे की त्यानंतर एक स्पिरिच्युअल वॉरफेअर आम्हाला तिथे दिसून येत आहे. एक स्पिरिच्युअल वॉरफेअर की एका आध्यात्मिक व्यक्तीच्या मागे 6 असे लोक आहे ज्यांना प्रभू माहीत नाही. एक स्पिरिच्युअल वॉरफेअर आम्हाला तिथे पाहायला भेटत आहे. आणि आम्हाला हीच गोष्ट इथे शिकायला भेटते की ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला इथे पाहायला भेटते की कशा रीतीने हे जेव्हा स्पिरिच्युअल वॉरफेअर होत होतं किंवा ही जेव्हा लढाई होणार होती ह्या 6 लोकांच्या विरुद्ध, जेव्हा जोशुआची आम्हाला इथे पाहायला भेटत आहे की ते प्रभूने त्याला आधीच सांगितलं होतं की मी तूच बरोबर आहे. प्रभूने त्याला आधीच सांगितलं होतं की मी तुझ्यासाठी लढणार आहे. आणि दुसरी गोष्ट आम्हाला इथे पाहायला भेटत आहे की प्रभूने त्याची वेदी जेव्हा त्यांनी प्रभूसाठी बनवली, माझ्या प्रियांनो, सैतानाने त्याला अटॅक केलं. जेव्हा आम्ही प्रभूसाठी तयार होतो ना, प्रभूसाठी आम्ही आपल्या स्पिरिच्युअल वॉरफेअरमध्ये पुढे चालायचा प्रयत्न करतो ना, आणि आम्ही प्रार्थनेमध्ये असतो, आम्ही बायबल वाचत असतो, आम्ही आराधना करत असतो, सुवार्ता सांगत असतो, मी तुम्हाला सांगतो सैतान कुठून ना कुठून तरी अटॅक करण्याचा आमच्या जीवनात प्रयत्न करतो. आणि असा अटॅक जोशुआवरती झाला. आणि जेव्हा जोशुआवरती झाला, मी तुम्हाला एकच सांगत आहे की त्यांनी त्या अटॅकला समजलं, त्यांनी त्या प्रॉमिसेसला पाहिलं, त्यांनी त्या सर्व गोष्टी आठवण केल्या जे प्रभूने मला बोलले आहे, आणि तो शांत राहिला आणि प्रभू त्याच्यासाठी लढला. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती हो. यावेळेस आपण पुढे जाऊया. गिबोन ह्या भागाबद्दल आपण पाहणार आहोत माझ्या प्रियांनो, की कशा रीतीने गिबोन हा जो भाग आहे, गिबोन जे लोक आहे, कशा रीतीने ते तिथे आले आणि कशा रीतीने त्यांनी फसवणूक केली, किंवा मी बोलू शकतो की कशा रीतीने त्यांनी तिथे चालाकी केली, कशा रीतीने त्यांनी तिथे खोटं बोलले, आणि कशा रीतीने त्यांचं खोटं प्रभूनी पाहिलं आणि प्रभूनी त्या सुखांना त्यांच्यासाठी आशीर्वादित केलं. माझ्या प्रियांनो, जेव्हा हे जे गिबोन जे होते, माझ्या प्रियांनो, गिबोनबद्दल मी तुम्हाला सांगितलं की गिबोन हा जो भाग आहे, आजसुद्धा गिबोन हा भाग येरुशलेमच्या जवळ आहे. आणि जेव्हा तुम्ही इस्रायल फिरायला जाईल ना, तर मी तुम्हाला सांगतो टुरिस्ट लोक तिथे गिबोन या भागामध्ये नेत नाही, कारण की गिबोनमध्ये एक गिबोन नावाचा एक पूल आहे आणि तो खूप इम्पॉर्टंट पूल आहे, पण तरीसुद्धा टुरिस्ट लोक तिथे नेत नाही माझ्या प्रियांनो. पण मी तुम्हाला सांगतो की हा पूल अजून सुद्धा तिथे आहे, पण हा पूल कधी तयार झाला आम्हाला माहीत नाही, गिबोन या नावाचा. पण आम्हाला एक गोष्ट पाहायला भेटते की गिबोन हे फार महत्त्वाचं नाव आहे बायबलमध्ये. फक्त या ग्रुपला घेऊन नाही, पण त्याच्या मागे अजून एक कारण आहे, ते म्हणजे गिबोन ह्या भागामध्ये जेव्हा सुलेमान राजा राहत होता, आणि सुलेमान राजा जेव्हा त्यांनी प्रभूसाठी भवन बनवलं, त्यांनी प्रभूसाठी आपल्या स्वतःसाठी घर बनवलं, आणि त्यानंतर आम्हाला तिथे पाहायला भेटत आहे की जेव्हा ह्या सर्व गोष्टी तयार झाल्या, आणि सर्व गोष्टी तयार झाल्यानंतर आम्हाला एक गोष्ट तिथे पाहायला भेटते की गिबोन हाच भाग होता, त्या भागामध्येच परमेश्वर सुलेमानशी बोलला. माझ्या प्रियांनो, म्हणून गिबोन हा जो भाग आहे, किंवा मी बोलू शकतो गिबोन
ह्या नाव कशा रीतीने त्या गिबोनच्या लोकांच्या द्वारे आज आम्हाला प्राप्त झालं आहे हे महत्त्वाचं नाही, पण महत्त्वाचं हे आहे की आजसुद्धा प्रभूच्या नजरेमध्ये गिबोन हा भाग आशीर्वादित भाग आहे. कारण की तिथे एका काळी सुलेमान राजाशी सोलोमन राजा जो होता त्याच्याद्वारे प्रभूने तिथे कार्य केलं. प्रभूने त्याला स्वप्न दिलं, दर्शन दिलं आणि तिथे आम्ही पाहतो की तिथे त्या मंडपामध्ये जेव्हा त्यांनी मंदिर बनवलं त्या मंदिरामध्ये जे भेट चढवायच्या होत्या किंवा त्या मंदिरामध्ये कशा रीतीने प्रभूची आग उतरली त्या सर्व गोष्टी आम्हाला तिथे पाहायला भेटते. पण अजून एक गोष्ट एक आहे की ज्यावेळेस त्या गिबोन ह्या भागामध्ये जेव्हा सुलेमान राजा झोपला होता त्यावेळेस प्रभूनी त्याला दर्शन दिलं, त्याला विजन दिलं आणि म्हटलं की तुला काय पाहिजे ते तू सांग, तुला काय पाहिजे ते तू सांग. आणि त्यांनी आपल्यासाठी विजडम आणि अंडरस्टँडिंग मागितलं. माझ्या प्रियांनो, जेव्हा आम्ही प्रभूच्या सेवेसाठी आम्ही धावपळ करू ना, प्रभू आम्हाला बोलत आहे तुला काय पाहिजे आहे ते सांग. जेव्हा मंडईमध्ये गॅप पडत आहे किंवा आराधनेमध्ये गॅप पडत आहे किंवा काम करण्यासाठी कोणीच नाही आणि जेव्हा आम्ही धावून मंडईसाठी येतो ना माझ्या प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो तेव्हा प्रभू म्हणतो सांग तुला काय पाहिजे आहे, मी तुझी इच्छा पूर्ण करणार आहे. कारण की मी तूच बरोबर आहे आणि तुझ्यासाठी लढणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मी सर्व तरुणांना, मंडईतील हर एक तरुण ह्यांना मी विनंती करत आहे की तुम्ही आपला वेळ मंडईला द्या, मंडईच्या सेवेमध्ये द्या, प्रभूसाठी वचनामध्ये तयार व्हा, प्रार्थनेमध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करा. कारण की प्रभू तुमच्या सेवेच्याद्वारे, तुमच्या योजनांच्याद्वारे, तुमच्या विश्वासाच्याद्वारे तुम्हाला प्रभू उपयोगी करून घेणार आहे. माझ्या प्रियांनो, जेव्हा आम्ही गिबोन ह्या ग्रुपबद्दल आता थोड्या वेळेसच हा भाग आहे आणि मी जेव्हा गिबोन ह्या भागाबद्दल सांगणार आहे, मला हेच सांगायचं आहे की मी हा टॉपिक इथे क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहे की रिस्टोर टू रियूज, पुनर्रचना ते पुनर्वापर. आणि मी हाच प्रयत्न करत आहे की ह्या ग्रुपच्याद्वारे मला तुम्हाला शिकवायचं आहे. आणि जेव्हा हा ग्रुप जेव्हा यहोशुवाकडे येतो, हा ग्रुप जेव्हा यहोशुवाकडे येऊन यहोशुवाला म्हणतो, तिथे आम्हाला एक गोष्ट पाहायला भेटते की तिथे हा ग्रुप जो आहे फसवणूक करण्यासाठी तिथे प्लॅन बनून येतो. हा ग्रुप जो आहे एक चालाकी करून तो प्रभूच्या दासाला फसवण्यासाठी तो तिथे येतो. आम्हाला तिथे पाहायला भेटत आहे की हा ग्रुप खोटं बोलून तिथे त्या प्रभूच्या दासाबरोबर समोर उभा असतो माझ्या प्रियांनो. आणि या ग्रुपबद्दल आम्ही पाहतो माझ्या प्रियांनो की जेव्हा हा जो ग्रुप तिथे येतो, हा ग्रुप तिथे आल्यानंतर तो सांगतो, गिबोन हे जे लोक तिथे येतात माझ्या प्रियांनो, ते तिथे आल्यानंतर सांगतात की ते खूप दुरून आले आहे. सुरुवातच त्यांची खोट्याने होते, आम्ही खूप दुरून आलो आहेत. आणि त्यामध्ये प्रभूचा दास ह्या गोष्टींवरती विश्वास करतो. माझ्या प्रियांनो, आम्ही सत्यामध्ये राहणारे लेकरं आहात, आम्ही उजेडात राहणारे लेकरं आहात. प्रभूचा प्रकाश आमच्यावरती एका काळी चमकला, त्या प्रकाशाला आम्ही पाहत आहे. त्या प्रकाशाने कधीच आपल्या जीवनात सत्य सोडलं नाही. जेव्हा आम्ही त्याचे लेकरं आहे, आम्ही त्याच्याबरोबर चालणारे आहे, त्याच्याबरोबर प्रभुभोजनामध्ये एकत्रित होणारे आहे, त्याच्या दुःखामध्ये सहभाग होणारे आहे, तर कसं आम्ही सत्याला सोडावं? कारण की सत्यच येशू आहे. येशूने म्हटलं सत्य, मार्ग आणि जीवन मीच आहे. अगर आम्ही सत्याला सोडत आहे, आम्ही वारंवार त्या ख्रिस्ताला त्या क्रुसावरती आम्ही टांगतो आमच्या छोट्याच्या चुकींमुळे. आणि जेव्हा गिबोन हे जे लोक तिथे आले माझ्या प्रियांनो, हे लोक जेव्हा यहोशुवाला भेटले माझ्या प्रियांनो, त्यांनी खोट्याने सुरुवात केली की आम्ही खूप दुरून आलो आहे, आम्ही खूप दुरून आलो आहे. पण बायबल म्हणतं की गिलगालपासून तर तो जो भाग होता गिबोनचा, तो फक्त 29 मैल दूर होता. आणि 3 दिवसानंतर हे सत्य यहोशुवासमोर प्रगट झालं. एक दिवस असाच येणार आहे माझ्या प्रियांनो की आम्ही केलेले चुका, आम्ही केलेले असत्याचे कार्य, असत्याचे कामं एका दिवशी प्रगट होणार आहे.
गिबोनाच्या जीवनामध्ये लगेच ह्या गोष्टी प्रगट झाल्या. गिबोनाच्या जीवनामध्ये 3 दिवसात यहोशुआला माहीत पडलं की ह्यांनी फसवणूक केली. ह्यांनी इथे आम्हाला पाहायला भेटत आहे की ह्यांनी आम्हाला तिथे चालाकी करून आम्हाला तिथे काय म्हणू शकतो आम्हाला तिथे त्यांनी फसवणूक केली आहे. आणि इथे आम्हाला एक गोष्ट पाहायला भेटते माझ्या प्रियांनो, की जेव्हा ते जोशुआला भेटायला येतात आणि जोशुआला भेटायला आल्यानंतर त्यांच्याबद्दल बायबल सांगत आहे की ते आपल्याला ह्या रीतीने रिप्रेझेंट करतात आणि अशा रीतीने रिप्रेझेंट करतात की त्यांच्या जीवनाच्या द्वारे आम्ही आज काय शिकू शकतो. की त्यांनी जे 4 वस्तू जोशुआ समोर आणले ते 4 वस्तू आम्हाला आज सकाळी हेच सांगत आहे की रिस्टोर टू रियूज. रिस्टोर टू रियूज. पहिली गोष्ट, जेव्हा ते जे जोशुआ समोर येतात, ह्याचा 4था अध्याय आणि ह्याचा मधल्या भागामध्ये आपण वाचतो, त्यामध्ये असं लिहिण्यात आलं आहे की आणि आपल्या गाढवावर जुनी गोंताडे, आपल्या गाढवावर त्यांनी काय आणले, जुनी काय आणले, गोंताडे. आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो की आपल्या गाढवावर बसून त्यांनी काय आणलं, ओल्ड सॅक किंवा ओल्ड बॅग्स, ओल्ड बॅग आणि किंवा ओल्ड सॅक ते घेऊन आले. जुने गोंताडे ते घेऊन आले आणि त्यांनी ते आणून त्यांनी यहोशुआ समोर त्यांनी ते ठेवले. माझ्या प्रियांनो, जुने गोंताडे जे आहे ते फक्त जुने नव्हते पण ते झिजलेले पण होते. आणि जेव्हा त्यांनी जोशुआच्या समोर आणून ठेवले माझ्या प्रियांनो, व्हॉट डज इट रिप्रेझेंट. जुने गोंताडे किंवा ओल्ड सॅक रिप्रेझेंट हंबलनेस. गिबोनानी ज्या गोष्टी आणल्या, गिबोनानी ज्या गोष्टी जोशुआ समोर आणून ठेवल्या, हे आम्हाला आज हे शिकवत आहे की रिस्टोर टू रियूज मध्ये की प्रभूला आमच्या जीवनामध्ये एक हंबलनेस, नम्रपणा पाहू इच्छितो. जेव्हा आम्ही पहिले राजे ह्याचा 21वा अध्याय आणि ह्याचं 27वं वचन वाचतो, त्याबद्दल आहाब राज्याबद्दल सांगण्यात आलं आहे. आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की आहाब राजाने आपल्याला कशा रीतीने नम्र केलं. त्यांनी जुने गोंताडे जे होते ते जे वस्त्र बनवले आणि त्यांनी ते घातले. ह्याचा अर्थ हे आहे की त्यांनी आपल्या स्वतःला नम्र केलं. गिबोन हे जे लोक होते हे चालाकीने तिथे आले होते, फसवणुकीने तिथे आले होते, खोटं बोलत होते. आणि त्यांनी जेव्हा ते प्रेझेंट केलं जुने गोंताडे, ओल्ड सॅक क्लोथ्स, माझ्या प्रियांनो आम्हाला तिथे पाहायला भेटत आहे की ते त्यांच्यासाठी एक आनंद वाटत असेल, त्यांच्यासाठी तो एक प्लॅन असेल. पण परमेश्वर त्याच गोष्टींना आपल्या रीतीने पाहत होता आणि अशा रीतीने पाहत होता की रिस्टोर टू रियूज. आज अगर आम्ही प्रभू समोर हंबल आहे, नम्र आहे माझ्या प्रियांनो, तर मी तुम्हाला सांगतो की प्रभू आम्हाला आमच्या नम्रतेच्या द्वारे आम्हाला तो आशीर्वादित करू इच्छितो. तो आमच्या सुखांना रिस्टोर टू रियूजमध्ये पुन्हा आणू शकतो. पण एकच आहे की गिबोन फसवणुकीच्या द्वारे आले होते, पण प्रभूने त्यामध्ये नम्रपणा पाहिला. आज येशू ख्रिस्तामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला सर्व गोष्टी प्राप्त झाल्या आहे. एकच आहे की जेव्हा तुम्ही प्रभूचरणी येईल, नम्र व्हा. आज आमच्याकडे प्रार्थनामय जीवन आहे, आज आमच्याकडे परमेश्वरचं संपूर्ण वचन आहे, आज पवित्र आत्मा आमच्यावर बरा आहे, आज आम्ही उपवास करू शकतो, आज आम्ही प्रार्थना करू शकतो. आणि या सर्व गोष्टी असताना सुद्धा माझ्या प्रियांनो, अगर आमच्यामध्ये नम्रपणा नाही आहे तर आम्ही कधीही प्रभूसाठी उत्तम दास नसू, कधीही प्रभूसाठी उत्तम सेवक नसू. आणि आम्हाला इथे एकच गोष्ट पाहायला भेटते की गिबोनाने जेव्हा तो पहिली गोष्ट आणली, ती गोष्ट आम्हाला हेच सांगत आहे की नम्रता. दुसरी गोष्ट माझ्या प्रियांनो, जेव्हा गिबोनच्या लोकांनी यहोशुआ समोर आणली, ती होती फाटलेले तिगळे लावलेले द्राक्षरसाचे बुडलेले लादले. माझ्या प्रियांनो, इंग्लिशमध्ये म्हणण्यात आलं आहे ओल्ड वाईन स्किन, जी फाटलेली होती, ज्यामध्ये पुन्हा तुम्ही दाखरस टाकू शकत नव्हते, पुन्हा तुम्ही त्यामध्ये दाखमधू बनवू शकत नव्हते, पुन्हा त्याचा वापर करू शकत नव्हते. आणि ती फाटलेली होती.
आणि त्याचा पुन्हा वापर होणं असंभव होतं. आणि ह्या लोकांनी ह्या गोष्टी योशुआ समोर आणल्या, ह्या गोष्टी प्रभूनी पाहिल्या. आणि जेव्हा प्रभूनी पाहिल्या माझ्या प्रियांनो, प्रभूनी दाखवून दिलं की तुमच्याकडे जे काय आहे, गॉड हॅज अ एबिलिटी टू रिस्टोर, टू रियूज इन युअर लाईफ. आणि ते प्रभूनी ह्या स्टोरीमध्ये आम्हाला शिकवलं आहे. आणि जेव्हा आम्ही ठिगळे लावलेले द्राक्षरसाबद्दल आम्ही पाहतो माझ्या प्रियानो, किंवा त्या ओल्ड वाईन स्किनबद्दल आम्ही पाहतो, व्हॉट डज इट रिप्रेझेंट, व्हॉट डज इट रिप्रेझेंट. जेव्हा येशू ख्रिस्त मिनिस्ट्री करत होते, त्या मिनिस्ट्रीमध्ये जेव्हा फरिसी लोक होते, त्या फरिसी लोकांना प्रभू येशू ख्रिस्तांनी त्यांना अनेकदा दाखरसाबद्दल हे सांगण्यात आलं की जुने दाखरस कसे असतात, जुने दाखरस कशा रीते, जुने दाखरसासाठी जे ओल्ड वाईन स्किन जे आहे ते कसे असतात, आम्हाला तिथे उदाहरण आम्हाला तिथे पाहायला भेटत आहे. पण ह्या सर्व गोष्टी असताना प्रभू येशू ख्रिस्तांनी या सर्व गोष्टी रिप्रेझेंट केल्या फरिसी लोकांना. कारण की ते फरिसी लोक जे होते आपल्या ट्रेडिशनला, आपल्या ओल्ड ट्रेडिशनला सोडत नव्हते. आणि जेव्हा आपल्या ओल्ड ट्रेडिशनला सोडत नव्हते, त्यांच्यासाठी उद्धार महत्वाचा नव्हता, त्यांच्यासाठी अभिषेक महत्वाचा नव्हता, त्यांच्यासाठी पवित्र आत्मा महत्वाचा नव्हता, त्यांच्यासाठी प्रभूचं नवीन शिकवण महत्वाचं नव्हतं. आणि आज अगर आम्ही ह्या ओल्ड वाईन स्किन सारखे मंडईमध्ये बसलोय माझ्या प्रियांनो, तर प्रभू म्हणत आहे की आय हॅव ए एबिलिटी टू रिस्टोर, टू रियूज इन युअर लाईफ. बस एकच आहे की आपल्याला प्रभूचरणी समर्पित करा. जेव्हा तुम्ही समर्पित होईल ना माझ्या प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो की प्रभू तुमच्या जीवनाला अभिषेकमध्ये भरेल आणि तुमची जे ओल्ड ट्रेडिशन्स आहे ते तुम्ही बदलेल आणि तुम्ही नवीन रीतीने प्रभूची आराधना करायला सुरुवात करेल. कधी कधी असं होतं की सकाळी उठलो तर असं एक भूक असते मनामध्ये की दिवसभर वचन वाचत राहावं. कधी तुमच्याबरोबर झालं असेल माझ्या प्रियांनो. कधी कधी अशी एक भूक असते की दिवसभर अन्य भाषामध्ये प्रार्थना करावी किंवा अन्य भाषामध्ये गीत गात राहावं. किंवा सकाळी उठल्यानंतर असं होऊन जातं की कधी मी प्रभूच्या दासांचं वचन ऐकू आणि वचन ऐकून मी कधी मला ते रेव्हिलेशन्स अजून येईल आणि कधी मी अजून आशीर्वादित होईल. जोपर्यंत आम्ही आमचं ट्रेडिशन सोडणार नाही, जोपर्यंत आम्ही ते पॅटर्न सोडणार नाही माझ्या प्रियांनो, तोपर्यंत आम्ही परमेश्वराला एक मौका देणार नाही की तो आमच्या जीवनामध्ये रिस्टोर टू रियूज करण्यासाठी. आणि इथे गिबोनाकडे जे होतं ना, त्यांच्याकडे जुना दाखरसचा जी बॅग होती, पण प्रभूने त्याचा वापर करून घेतला. आज मंडईमध्ये प्रभू आमच्या जीवनामध्ये अशाच रीतीने वापर करू इच्छितो. तिसरी गोष्ट, जेव्हा ह्या लोकांकडे जी होती माझ्या प्रियांनो, त्यांना आपल्या पायात झिजलेले व ठिगळाचे जोडे घातले. जेव्हा ते योशुआला भेटायला आले ना, त्यांनी जुने जे शूज होते, जुने शूज जे होते ते त्यांनी पायात घालून आले होते. जुने शूज ते त्यांनी पायात घातले होते. माझा संदेश संपन्न वरती आहे माझ्या प्रियांनो, पण मी महत्त्वाचं तुम्हाला सांगत आहे की जेव्हा ते योशुआकडे आले, त्यांच्या पायात जुने शूज होते. माझ्या प्रियांनो, जेव्हा आम्ही प्रॉडिगल सनबद्दल पाहतो, जेव्हा जो पुत्र आहे जो पुन्हा आपल्या वडिलांकडे पुन्हा येतो माझ्या प्रियांनो, त्या पुत्राला जेव्हा बाप दुरूनच पाहतो, तो बाप धावत जातो, त्याला मिठी मारतो. ज्या अवस्थेत होता त्या अवस्थेमध्ये तो मिठी मारतो आणि त्या मिठी मारून त्याला नवीन वस्त्र देतो, त्याला अंगठी देतो आणि नंतर त्याला नवीन बूटंसुद्धा देतो. नवीन बुटाचा अर्थ आहे की नवीन रस्ता आजपासून तुम्हाला भेटला आहे, न्यू वे. जेव्हा तुम्ही म्हणतात ना की प्रभू माझ्याकडे नवीन रस्ते नाही आहे, प्रभू मी ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करत आहे ती प्रार्थना प्रभू अजूनपर्यंत माझी ऐकली जात नाही आहे, मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही प्रभूला म्हणाल की प्रभू तुम्ही माझ्या जीवनात हे प्रॉमिस केलं आहे, प्रभू त्या प्रॉमिसला तुमच्या जीवनात जेव्हा फुलफिल करेल, तुम्हासाठी उभा राहील आणि तुम्हासाठी जेव्हा तो लढेल माझ्या प्रियांनो, तो तुम्हासाठी रस्ते तयार करेल. यशामध्ये म्हटलं आहे की पहा, इस्रायलचा परमेश्वर जंगलामध्ये रस्ते तयार करणारा परमेश्वर आहे.
आणि ते आम्हाला तिसरी गोष्ट हीच पाहायला भेटते की जेव्हा हे गिबोन लोक जेव्हा आले भेटण्यासाठी, तेव्हा ही तिसरी गोष्ट होती ती म्हणजे त्यांचे जे जोडे होते ते माझ्या प्रियांनो ते झिजलेले होते आणि ठिगळलेले होते आणि ते जोडे घेऊन ते आले. पण प्रभूंनी त्या जोड्यांच्याद्वारे सुद्धा त्यांच्या जीवनाला वापरलं आणि परमेश्वराने रिस्टोर टू रियूज केलं. रिस्टोर टू रियूज केलं. आज तुमच्या जीवनामध्ये अगर कुठले रस्ते नसेल ना माझ्या प्रियांनो, एकदा प्रभूला समर्पित व्हा आणि समर्पित झाल्यानंतर प्रभूला म्हणा, प्रभू इथून पुढचा माझ्या जीवनाचा अधिकार, माझ्या बिझनेसचा अधिकार, माझ्या व्यवहाराचा अधिकार, माझ्या व्यवसायाचा हर एक अधिकार मी तुझ्या हातात देत आहे. मी तुम्हाला सांगतो तो तुम्हासाठी अनेक असे रस्ते उघडे करेल आणि ते नवीन रस्ते माझ्या प्रियांनो, नवीन आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल, जसा ज्या प्रॉडिगल सनला प्राप्त झालं. चौथी गोष्ट आम्हाला तिथे पाहायला भेटत आहे की अंगात जुने पुराणे कपडे चढविले होते. त्यांच्या अंगावरती जे कपडे होते जे जुने कपडे होते आणि ते कपडे घालून ते योशुआला भेटायला आले होते आणि ते फसवणुकीसाठी आले होते. ते माझ्या प्रियांनो ते तिथे चालाकीने तिथे आले होते. पण आम्हाला एक गोष्ट इथे पाहायला भेटते की जेव्हा ते योशुआ समोर आले ह्या गोष्टींना घेऊन, तेव्हा त्यांचे वस्त्र कसे होते, फाटलेले होते, जुने कपडे होते त्यांचे. पण प्रभूंनी त्यांच्या ह्या सर्व गोष्टींना रिस्टोर टू रियूज केलं. प्रभूंनी त्यांच्या सर्व गोष्टींना पुनर्रचना ते पुन्हा वापर ते केलं. माझ्या प्रियांनो, आज बायबल फाटलेल्या जुन्या कपड्यांबद्दल किंवा ओल्ड गार्मेंट्सबद्दल सांगत आहे. जेव्हा आम्ही जकर्याचं पुस्तक ह्याचा 3रा अध्याय आणि 3रं वचन वाचतो, हे जे ओल्ड गार्मेंट्स आहे ह्याला परमेश्वर म्हणत आहे मलिन वस्त्र. आणि हे जे मलिन वस्त्र आहे, हे मलिन वस्त्र आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनाबद्दल, आमच्या चर्चबद्दल सांगत आहे की आम्ही प्रभूसाठी तयार आहे की नाही. आज आम्ही प्रभूसाठी तयार झालो आहे की नाही. अगर आम्ही आराधना करत आहे, आम्ही प्रार्थना करत आहे, आम्ही सेवा पण करत आहे, पण आम्ही चुकीच्या गोष्टी करत आहे, सत्तेला सोडलं आहे, आम्ही वारंवार पाप करत आहे, व्यभिचार करत आहे, चुगली करत आहे, खोटं बोलत आहे आणि एवढं करून सुद्धा माझ्या प्रियांनो आम्हाला असं वाटतं की आम्ही प्रभूचे धार्मिकताचे वस्त्र घालून आहे. माझ्या प्रियांनो, आम्ही खूप चुकीचा विचार करत आहे. जेव्हा जोशुआ समोर हे लोक आले, ह्यांनी जुने वस्त्र, फाटलेले वस्त्र घालून आले होते. पण आज प्रभूमध्ये आम्हाला नवीन वस्त्र प्राप्त झाले आहे, धार्मिकताचे वस्त्र आम्हाला भेटले आहे. पण एवढं भेटून सुद्धा अगर आम्ही ते मलिनतेचे वस्त्र घालून आपल्या स्वतःला म्हणत आहे की आम्ही खूप धार्मिक आहे, हे फार चुकीचं आहे. सार्दिस ही जी मंडळी आहे, प्रकाशित वाक्य प्रगटीकरणामध्ये तुम्ही पहा, 3रा अध्याय 1, 2 आणि 4 वचन वाचा. तिथे क्लिअरली सांगण्यात आलं आहे की हे जे 4 ज्या गोष्टी होत्या त्या मंडळीमध्ये, त्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनात तर नाही आहे. आणि अगर आमच्या जीवनात आहे तर आम्ही कदाचित मलिनताचे वस्त्र घातले आहे. माझ्या प्रियांनो, त्या मंडळीमध्ये जेव्हा आम्ही वाचतो, तुम्ही वाचा नंतर घरी, मी तुम्हाला सांगतो की खूप बारकाईने तिथे सांगण्यात आलं आहे 3-4 लोकांबद्दल. पहिले जे लोक होते माझ्या प्रियांनो, ते जे लोक होते तिथे सांगत आहे की सम पीपल दे वर अलाइव्ह बट डेड इन द चर्च ऑफ सार्दिस. असे लोक होते सार्दिस या मंडळीमध्ये की ते जिवंत होते पण ते मेलेले होते. बट दे वर डेथ. जिवंत तर होते पण ते मेलेले होते. आज अगर आम्ही आराधनेमध्ये, अगर मंडळीमध्ये असे आहे, जिवंत तर आहे पण आध्यात्मिक जीवनामध्ये अगर मेले आहे, त्यांनी हे मलिन वस्त्र घातले आहे. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला भेटते की त्या मंडळीमध्ये जागणारे व्यक्ती तर होते, त्या मंडळीमध्ये माझ्या प्रियांनो झोपलेले व्यक्ती होते, जागण्याचं नाटक करणारे व्यक्ती होते आणि ते हे दुसरे जे व्यक्ती होते ते झोपायचं नाटक करणारे व्यक्ती होते.
झोपण्याचं नाटक करणारे व्यक्ती होते. ह्याचा अर्थ हे आहे की त्यांना परमेश्वराबद्दल माहिती आहे, पण उद्धाराचं महत्त्व नाही आहे, त्यांना अभिषेकचं महत्त्व नाही आहे, त्यांना फक्त आपल्या जगीत जीवनाचं महत्त्व आहे आणि ते झोपून आहे. कदाचित आज आमच्या मंडळीमध्ये अगर असे आहे की ते फक्त झोपण्याचं नाटक करत आहे, त्यांना जगीत जीवनाशी महत्त्व आहे पण आध्यात्मिक जीवनाशी महत्त्व नाही आहे. मी तुम्हाला सांगतो की ह्या लोकांनी ते मलिन वस्त्र घातले आहे. तिसरी गोष्ट, असे जे लोक होते ते मेलेले लोक होते, ते मरणाच्या अवस्थेत होते. सार्दीस या मंडईमध्ये मरणाच्या अवस्थेमध्ये राहणारे लोक होते. आणि ते मरणाच्या अवस्थेमध्ये राहणारे लोक कसे असतात माहिती आहे? व्हेंटिलेटरवर चढवणारे असतात, की ज्या दिवशी ऑक्सिजन काढलं ते मेले. व्हेंटिलेटरवर राहणारे. अगर आमचं जीवन व्हेंटिलेटरवर आहे तर आम्ही ते मलिन वस्त्र घातले आहे, आम्ही ते धार्मिकताचे वस्त्र नाही घातले आहे. पण त्याच अध्यायामध्ये आम्हाला इथे पाहायला भेटत आहे, त्याच वचनांमध्ये आम्हाला इथे पाहायला भेटत आहे. 4थ्या वचनामध्ये तिथे सांगितलं आहे की पण तुम्ही ते सफेद वस्त्र घातले आहे. सार्दीस या मंडळीला प्रभू म्हणत आहे की तुम्ही मेलेले तर आहात, तुम्ही झोपलेले तर आहात, तुम्ही मेल्याचं नाटक करत आहात, पण तरीसुद्धा प्रभू म्हणत आहे की आज तरीसुद्धा तुम्हाला प्रभूनी ते सफेद वस्त्र दिले आहे. प्रेज गॉड. प्रभूला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो की आज एवढ्या चुका करून सुद्धा प्रभू म्हणत आहे की आज मी तुम्हाला सफेद वस्त्र दिले आहे. आज मी तुमचे हर एक गुन्हा, हर एक पाप, हर एक चुका मी तुमच्या दुर्लक्ष करून मी तुम्हाला पुन्हा वापर करू इच्छितो आहे. प्रेज गॉड फॉर दॅट. सार्दीस या मंडईमध्ये ह्या 3 गोष्टी वाईट होत्या, पण तरीसुद्धा प्रभू म्हणत आहे की मी तुझ्यावर प्रेम करत आहे, मी तुला सफेद वस्त्र दिले आहे. आज प्रभू तेच शब्द ह्या मंडईतील लोकांना म्हणत आहे. तेच शब्द जे ऐकणारे आहेत त्यांना म्हणत आहे की तुम्ही तुमच्या सुखांकडे पाहू नका, पण प्रभू तुमच्या सुखांना जेव्हा पाहत आहे तो त्या रिस्टोर टू रियूज तुम्हाला करू इच्छितो. माझ्या प्रियांनो, मी शेवटचं बोलून मी हा टॉपिक संपवणार आहे. जेव्हा जोशवाला माहीत पडलं की हे लोक फसवणूकनी, खोटं बोलून, चुकीचं बोलून हे लोकांनी आमच्याबरोबर एक कॉन्ट्रॅक्ट साईन केलं, एक कव्हनेंट केलं, एक ट्रिटी साईन केली. माझ्या प्रियांनो, जेव्हा ही गोष्ट जोशवाला माहीत पडते तेव्हा जोशवा त्या व्यक्तींकडे पाहतो आणि जेव्हा लोक कुडकुड करत येतात आणि जोशवाला म्हणतात की चल आपण त्यांच्यावरती लढाई करू, तेव्हा तो म्हणतो की नाही, त्यांच्याबरोबर लढण्याचं कारण आपण लढू शकत नाही, कारण की आपण त्यांच्याबरोबर एक कॉन्ट्रॅक्ट साईन केलं आहे. एक कॉन्ट्रॅक्ट आम्ही त्यांच्याबरोबर साईन केला आहे आणि आम्ही त्याला लढू शकत नाही. माझ्या प्रियांनो, 2000 वर्षापूर्वी तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या संपूर्ण मंडळीसाठी एक व्यक्तीने तो कॉन्ट्रॅक्ट साईन केला होता त्या क्रूसावरती. आणि जेव्हा त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट साईन केला, माझ्या प्रियांनो, आमच्या हर एक चुका, हर एक वाईट गोष्ट आमच्या जीवनातील, हर एक पाप माझ्या प्रियांनो त्यांनी आपल्या जीवनात घेतली आणि त्यांनी आम्हाला त्या पात्रतेचं बनवलं, त्या योग्यतेचं बनवलं की आम्ही पिता परमेश्वरासमोर रियूज हो. आणि तिथे जोशवाने सुद्धा तेच काम केलं. कॉन्ट्रॅक्ट साईन झाला आहे, आता काय करू शकत नाही. आज आमचा सुद्धा कॉन्ट्रॅक्ट प्रभूने त्या क्रूसावरती साईन केला आहे. फक्त तो आम्हाला पश्चातापासाठी वेळ देत आहे, रिस्टोरसाठी वेळ देत आहे आणि रियूज होण्यासाठी तो आम्हाला पुन्हा वापर करत आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, जोशवानी कशा रीतीने त्यांचा वापर केला माहिती आहे? खूप सुंदर रीतीने वापर केला माझ्या प्रियांनो. आणि माझी इच्छा हीच आहे की अगर तुम्ही प्रभूला म्हणत आहे रिस्टोर टू रियूज, तर प्रभू तुम्हाला तुमच्या पहिल्या पाऊलाच्या द्वारे, तुमच्या ह्या स्टेप्सच्या द्वारे प्रभू तुम्हाला तसा वापर करून घेणार आहे. जेव्हा गिबोनाने फसवणूक केली, चुकीचं काम केलं, खोटं बोलले, त्यांनी एक प्लॅन म्हणून तिथे आले, पण तरीसुद्धा आम्हाला तिथे पाहायला भेटत आहे की प्रभूने त्यांचा वापर केला. कशा रीतीने माहिती आहे?
जोशवा तिथे म्हणाला की हे जे लोक आहे ज्यांच्याबरोबर आम्ही करार केला आहे, ह्या लोकांना आतापासून एक आम्ही धडा शिकू किंवा आम्ही त्यांची चूक त्यांना जाणीव करून घेऊ. ती चूक त्यांना काय शिक्षा दिली माहिती आहे? त्यांना हे सांगण्यात आलं की तुम्ही निवास मंडपामध्ये जे याजक आहे, निवास मंडपामध्ये जे प्रभूचे दास आहे, निवास मंडपामध्ये येणारे लोक आहे, त्या मंडपासाठी जी लाकड लागते निवास मंडप बनवायला, ती लाकूड तुम्ही देणार आहात. प्रेज गॉड. सुखांमध्ये पण प्रभूंनी त्यांच्या तंबूसाठी वापर करून घेतला. आणि दुसरी गोष्ट आम्हाला तिथे पाहायला भेटत आहे ती म्हणजे तिथे प्रभूंनी त्या लोकांना म्हटलं की जेव्हा तंबूचं काम सुरू असेल, तुम्ही इस्रायली लोकांना पाणी पाजा. कशा रीतीने प्रभूने त्यांच्या सुखाला त्यांच्या आशीर्वादामध्ये बदललं की ते तंबूचे सेवक झाले, ते मंडईचे सेवक झाले, ते वेदीचे सेवक झाले, ते प्रभूसाठी कार्य करणारे लोक झाले. माझ्या प्रियांनो, किती आशीर्वादित गोष्ट आहे, किती महत्त्वाची गोष्ट आहे की या गिबोनाच्या द्वारे आम्ही शिकू शकलो की भले आमचे पाप कितीही वाईट का नसो, कितीही लाल का नसो, तो परमेश्वर त्याला शुभ्र करण्यासाठी सदैव तयार आहे. तो आम्हाला आजसुद्धा रियूज करू शकतो. आत्महत्याकडे जाऊ नका, त्या व्यविचाराकडे वारंवार पडू नका, त्या चुकीच्या मार्गामध्ये वारंवार जाऊ नका. पण मी तुम्हाला सांगत आहे, आपल्या स्वतःला प्रभूकडे द्या. जुन्या द्राक्षरसाच्या उदाहरणाच्या द्वारे, जुन्या वस्त्रांच्या द्वारे आम्हाला एकच गोष्ट तिथे पाहायला भेटत आहे की ह्या चारही गोष्टींच्या द्वारे आम्ही एकच शिकू शकतो की प्रभूमध्ये कुठल्याही गोष्टी इम्पॉसिबल नाही आहे. ही कॅन रिस्टोर टू रियूज एव्हरीथिंग. आज तुमचं जीवनसुद्धा प्रभू रिस्टोर टू रियूज करू इच्छितो. प्रभू तुम्हाला या वचनाच्या द्वारे भरपूर आशीर्वाद दो. आमीन. यावेळेस आपण आपली भेटे प्रभूला अर्पण करूया. आणि आपल्याकडे घरात जे काय अगर ऑफरिंग बॅग असेल तर चांगली गोष्ट आहे, किंवा आपल्याकडे बाउल आहे तर बाउलवरती तुम्ही एक हँकरचीफ ठेवा आणि तुम्ही तुमची ऑफरिंग घ्या. आणि ऑफरिंग झाल्यानंतर तुम्ही त्याला माईट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकतात किंवा एका ॲन्व्हलपमध्ये तुम्ही टाकू शकतात. आणि ते ॲन्व्हलप तुम्ही बायबलमध्ये ठेवा. आणि केव्हाही अशर्स तुमच्या घरी येईल किंवा तुम्ही ऑफिसमध्ये येऊन तुम्ही देऊ शकतात. यावेळेस आपण गीत गाणार आहोत. उपासना संगीतामधून गीत क्रमांक 506 आणि भक्तिगीतचं जे पुस्तक आहे पान नंबर 29, पेज नंबर 29, गीत क्रमांक 67, पेज नंबर 29, गीत क्रमांक 67, तन मन धन प्रभू तव चरण. हे गीत आपण गाऊया आणि ह्यावेळेस आपण आपली भेटे प्रभूला अर्पण करूया. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे तुझी दिलेसी, सकल तुझे तुझी दिलेसी, अघटित तव करणी, तन मन धन प्रभु तव चरणी. माझे मीच मिळविले, माझे मीच मिळविले, समजत से अभिमाने पूर्वी, समजत से अभिमाने पूर्वी, आता खेद मनी, तन मन धन प्रभु तव चरणी. मी मम जाय कन्या सुत हे, मी मम जाय कन्या सुत हे, दास तुझ्या चरणांचे सारे,
विचार तव बा करीतो मन धरणी तन मन धन प्रभु तव चरणी वाट करे पण जीवन मम तू वाट करे पण जीवन मम तू शरणागत मी पतित तुला गा शरणागत मी पतित तुला गा जय दे भवतरणी तन मन धन प्रभु तव चरणी. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. आपल्याकडे जे ऑफरिंग आपण जे दिलं आहे त्या ऑफरिंगवरती तुम्ही हात ठेवा. आपण प्रार्थना करणार आहोत. पवित्र प्रभू परमेश्वर उद्धार करता आम्ही तुला धन्यवाद देतो माझ्या पवित्र प्रभुराया, सुंदरशा वचनासाठी प्रभुराया. रिस्टोर टू रियूज माझ्या परमेश्वरा, पुनर्रचना ते पुनर्वापर प्रभू तू खरंच आमच्या जीवनात करू इच्छितो प्रभू. भले आमचे पाप रक्तासारखे लालपण आहे, आम्ही तुझ्यासमोर अनेक अशा चुका पण केल्या असेल परमेश्वरा, तरीसुद्धा प्रभू तू आमचा वापर करू इच्छितो परमेश्वरा. अशा तुझ्या या प्रेमाबद्दल आणि दयेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. या क्षणी तुझ्या चरणी येत असताना माझ्या पवित्र परमेश्वरा आम्ही हीच प्रार्थना करत आहे माझ्या पवित्र प्रभुराया, की तुझ्या आराधकांनी जे ऑफरिंग घेतलं आहे दिलं आहे माझ्या पवित्र परमेश्वरा, या ऑफरिंगवर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव परमेश्वरा. ज्यांनी आपल्या कमी घटीतून दिलं आहे परमेश्वरा, प्रभू त्यांच्या कमी घटीला तू भर परमेश्वरा. आणि प्रभू त्यांचं जीवन तू आशीर्वादित तू कर, त्यांचे हर एक डेप्स तू क्लिअर कर माझ्या परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो ज्यांचे वाढदिवस आहे, लग्नाचा वाढदिवस आहे, ज्यांचे प्रभू परमेश्वरांना तू आरोग्य दिलं आहे सुंदरसं परमेश्वरा, त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो तुझा विपुल आशीर्वाद सदैव त्यांच्यावर तू ठेव परमेश्वरा. आणि प्रभू परमेश्वरा आम्ही हीच प्रार्थना करतो की अगर आज तू येत आहे तर आम्ही तुला शुद्ध, पवित्र, निर्दोष, निष्कलंक आणि तुला भावणारे असे दिसू परमेश्वरा. इथून पुढचं सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती येतो. ही लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड व प्रेमाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. परमेश्वर पिताचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, विशेष करून मेथडिस्ट मराठी चर्चच्या वधूबरोबर जेव्हा ही पुनर्रचना ते पुनर्वापर ह्यामध्ये तयार होत आहे, ज्याच्याद्वारे त्यांना जीवनाचा मुकुट जो प्राप्त होणार आहे त्यांच्या या आध्यात्मिक जीवनामध्ये, त्यांच्या या धावेमध्ये, त्यांच्या सेवाकार्यामध्ये आणि संपूर्ण यूट्यूबमध्ये पाहणारे हर एक प्रभू विवर्स यांच्याबरोबर आणि जे यावेळेस जे मदत करत आहेत त्या सर्वांबरोबर आजपासून ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत प्रभूची शांती सदैव सदैव राहो. आमेन, आमेन, आमेन.